नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपले काही सुरक्षा रक्षक चांगले काम करतात, उत्कृष्ट काम करतात आणि काही सुरक्षा रक्षकाला काळिंबा किंवा आता कोणता शब्द म्हणावा की नाव खराब होणं, मान खाली घालायला लावणं, असे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आहेत. याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या हाईप करायसुद्धा व्हिडिओला विसरू नका. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय काय आहे मित्रांनो? विषय असा आहे की आपण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आपण आयोजित करतो. यावर्षीही केलेला आहे आणि तो आहे 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बदलापूर या ठिकाणी. आणि मित्रांनो, इथे नाव नोंदणी करायची आहे. ज्या सुरक्षा रक्षकांनी चांगली नावं दिलेली आहेत ती नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी 15 डिसेंबरपर्यंत करायची आहे. बऱ्याचशाच महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, आपली नावे नोंद केलेत. अजून काही सुरक्षा रक्षक राहिले असतील तर त्यांनी नावे नोंद हे लवकरात लवकर करायचे आहेत. आता अशा सुरक्षा रक्षकांचं कौतुकच केलं पाहिजे ना, जे चांगलं काम केलेलं आहे, ज्यांनी जीवितांचं रक्षण केलेलं आहे, बरोबर आहे की नाही, ज्यांनी मालमत्तेचं रक्षण केलेलं आहे, ज्यांनी चोरी आहे ती चोरी पकडलेली आहे, अन्य अशी मेडिकल इमर्जन्सी असेल, अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि म्हणूनच सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव करतो की नाही, सोहळा आयोजित करतो. त्या सोहळ्यामध्ये कौतुक करतो आपल्या सुरक्षा रक्षकांचं, सर्टिफिकेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. सगळ्या काही गोष्टी ते आपल्या सुरक्षा रक्षक वर्षभर ते त्याच्यासाठी एक आनंदाचे असते आणि इतर सुरक्षा रक्षकांसाठी प्रेरणादायक असते ती. आणि म्हणूनच आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम सहकुटुंब सहपरिवार आयोजित करतो. तर मित्रांनो, हे झाले आपल्या चांगल्या सुरक्षा रक्षकांचे काम केलेले. पण काही सुरक्षा रक्षक मित्रांनो अशा ज्या काही गोष्टी करतात, काही सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी. त्यांना भान नाही आहे की आता आपला युनिफॉर्म चेंज झाला आहे आणि तो युनिफॉर्म चेंज झाल्यानंतर त्या युनिफॉर्मची जी गरिमा आहे, जी खाकीचा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा पाहतायत आपल्याकडे लोक आणि ते आपण त्याचा कसा वापर केला पाहिजे तसा त्या पद्धतीने वापर करत नाही आहेत. कित्येक सुरक्षा रक्षकांना सांगितलं की तुम्ही ड्युटीवरतीच फक्त घालत जा, येता जाता घरातून घालून येऊ नका, घरात जाताना परत घालू नका, फक्त युनिफॉर्म आपला आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज करून तुम्हाला तो वापरायचा आहे. परंतु तसं करत नाहीत. काही सुरक्षा रक्षक काही ठिकाणी उभा राहून काही गोष्टी चुकीच्या केल्याच्या निदर्शनास आलेल्या आहेत. आपल्याकडे बरेचसेच तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टी करता याचा अर्थ आमच्यापर्यंत काय पोचत नाही असं नाही आहे. माझ्याकडे तर व्हिडिओज फोटोज दाखवायलासुद्धा लाज वाटते हो आम्हाला. असे कृत्य काही सुरक्षा रक्षक करत आहेत. काही ठिकाणी तर ऑन ड्युटीसुद्धा मद्यप्राशन करणे किंवा ड्युटी व्यवस्थित नाही करणे. त्या कंपनी ती आस्थापना मित्रांनो आपल्याला एवढा पगार देते, ती कशासाठी देते हो? आणि त्या पगारावरती आपलं कुटुंब सहकुटुंब आपण राहतो, आपण जगतो त्याच्यावरती. आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं रोजचं खाणं सर्व काही त्याच्यावरतीच आहे. जे जगणं आहे ते आपल्या त्या रोजीरोटीवरती आहे मित्रांनो. मग त्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? प्राधान्य पहिलं कुणाला दिलं पाहिजे? प्राधान्य पहिलं ते आपल्या नोकरीला, आपल्या ड्युटीला दिलं पाहिजे. सर्वात जास्त प्रेम तुम्ही त्याच्यावरती करा मित्रांनो, ते तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यावरती आपण दक्षता राहून आपण काम करायचं मित्रांनो. ना की काही गोष्टी अशा की चलच कंपनी बंद झाली आणि आपण आपल्या पद्धतीने चालू झालो सगळ्या काही गोष्टी करायला. सायंकाळ झाले की मग आपलं ओकेच रिपोर्ट. असं करायचं नाही ना. काही ठिकाणी मित्रांनो अशा घटना निदर्शनास आल्यात की एखादी वस्तू म्हणजे ती 40 रुपयाची वस्तू पण नसेल हो. अगदी 30-40 रुपयाची वस्तूसुद्धा नसेल. त्या वस्तूपायी आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून मान खाली घालावी लागते. काय त्या वस्तूची किंमत काय हो? त्या वस्तूची किंमत काय? खरेदी करण्याइतपत आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण खरेदी करू शकत नाही, आपण घेऊ शकत नाही, असंही नाही आहे. इतकी साधारणशी गोष्ट आहे मित्रांनो. पण हे खाकी गणवेश झाला आहे आपला. खाकी गणवेशाची काय गरिमा राखतोय आपण? काय करतोय? इतर काय चुकीचं करायला लागलं, मग त्याने केलं तर मी केलं नाही तर मग काय?
आता जे नवीन सुरक्षा रक्षक आमच्या आस्थापनामध्ये आले ते पण मित्रांनो असे बिंदास वागतात, बिंदास. कशाची भीती नाही, कामासंदर्भात काही माहिती घ्यायची नाही. फक्त जे दिवस आहे तो दिवस कसा पुढे जाईल, आजचा दिवस भरून कसा जाईल मला, एवढंच. त्याच्यानंतर पुढचं कोण येईल तो पाहून घेईल काय करायचं ते. आम्ही आपलं यायचं, दिवस भरायचं आणि जायचं. आपल्या कर्तव्य मित्रांनो आहे. आणि असंच जर आपण करत राहिलो तर युनिट आपले कसे राहतील, टिकतील, विचार करा. कसे युनिट टिकतील, टिकतील का अशा जर काय गोष्टी चुकीच्या होत असतील तर. छोट्या छोट्याशा गोष्टी आपण ज्या ठिकाणी चोरी पकडतोय, किती उत्कृष्ट आपल्या सुरक्षा रक्षकांनी काम केलेत. आणि आपण काय करतोय मग, चांगलं काम केलेल्याचं कौतुक मित्रांनो फार क्वचित होतं. पण एखादं वाईट जर काम केलं तर अख्ख्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्यावरती येतं. हे पहा मंडळाचे सुरक्षा रक्षक असं बोललं जातं. हे पहा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक. वाईट जर असेल ना तर मित्रांनो ते वाऱ्यासारखं, खोटं असतं का वाऱ्यासारखं पसरत जातं. सत्य जे आहे ते तिथंच राहतं, ते जास्त धावतच नाही कधी, स्लो हळूहळू चालत असतं. पण असत्य धुमाकूळ घालतं मित्रांनो. आणि म्हणून त्याची पडताळणी करूनच सगळ्या काही गोष्टी करतोय. कानावरती ह्या गोष्टी अशा येतात चुकीच्या, युनिफॉर्मबद्दल चुकीचं त्याच्यामध्ये राहिलं जातं. काहीतरी सुरक्षा रक्षकाने बॅच लावत नाहीत, लायनर नसते, टोपी नसते, शूज नसतात. हे किती विचित्र आणि वाईट आहे पहा बरं, आहे की नाही. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रॉपरली युनिफॉर्ममध्ये असणं फार जरुरीचं आहे. प्रॉपरली युनिफॉर्ममध्ये आपण असणं जरुरीचं आहे, फार जरुरीचं आहे. कारण ते आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. आणि त्या कामावरती आपण निष्ठेनं प्रेम करणं जरुरीचं आहे. आपण तसं करत नाही, काही चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे इतरांच्या सर्वांची मान खाली जाते. आम्हालाही कसं तर वाटतं मित्रांनो, कोणी जर आम्हाला सांगितलं असं तर आम्हालासुद्धा वाईट वाटतं. आपले सहकार्य आहेत सर्व काय, आणि आपले सहकार्य अशा पद्धतीने जर राहत असतील, वागत असतील, एखाद्या युनिटमध्ये सुद्धा मित्रांनो तिथं सुरक्षा रक्षक आहे, महिला सुरक्षा रक्षक सुद्धा सायंकाळ झाले की मस्त एकदम पार्टी ओके जबरदस्त. असं करू नका ना, असं करू नका, फार चुकीचं आहे ते. काही चुकीच्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल की आमच्या इथून कुठं बाहेर जात नाहीत असं तसं, असं काही नाही आहे, असं काहीसुद्धा नाही. समजू नका, तुमचा गैरसमज आहे तो. मांजराला वाटत असतं बाबा मी दूध पितो, डोळे मिटून मला कोण बघत नाहीत, पण पाहणारे हजारो डोळे तुमच्याकडे आहेत. तुम्ही 2 डोळ्याने सगळं जग पाहताय, पण अख्खं जगाचे डोळे तुम्हाला पाहतायत हे तुम्हाला कुठं माहिती आहे. त्याची समज आमच्याकडे आहे का, तेवढी नाही आहे. सुरक्षा रक्षक मंडळातली एखादी गोष्ट विचारली तर कोणाला सांगता येत नाही मित्रांनो. ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण आहेत हे माहीत नाही, आपले HR कोण आहेत हे माहिती नाही, आपले इन्स्पेक्टर्स कोण आहेत एरियाचे हे आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही काय काम करतो आहे, ज्या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी आहेत त्यांनाही याचं काय पडलेलं नाही, तर त्यांनाच माहीत नाही तर ते काय सांगणार आहेत. काय ब्रीफिंग घेतात, ब्रीफिंग घेतलं तर सुरक्षा रक्षक मंडळाविषयी एक गोष्ट सांगत नाहीत. काय ते सुरक्षा रक्षक मंडळाविषयी सांगणार आणि काय ते बोलणार. अशा काय चुकीच्या गोष्टी सांगायच्या, बाहेर काय घडतात ते काय ब्रीफिंग करणार आम्ही, काय सांगणार आमच्या नवीन आलेल्या सुरक्षा रक्षकाला. काय आदर्श ठेवतो आहे आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. जे सुरक्षा रक्षक नवीन तरुण आता भरती होण्यास इच्छुक आहेत तर त्यांच्याकरता काय आहे. आणि म्हणून मी मागे एक व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की बाबा आपण ज्या ठिकाणी भरती होण्याच्या आधीच त्याच्या टर्म अँड कंडिशन असतात. साहेब मला ते घराजवळ ड्युटी मिळेल का, मला ते 12 तास मिळेल का, मग मला ते असं मिळेल का, आरामदायक आहे का, जास्त काम तर नाही ना. या सर्व टर्म अँड कंडिशन मित्रांनो आधीच असतात. भरती होणं तर खूप लांबची गोष्ट राहिली हो, त्याच्या आधीच ह्या टर्म अँड कंडिशन आहेत. ह्या कशामुळे, आपलं सगळं काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास आहेत, घडत आहेत हे तिथंपर्यंत माहिती होते. सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे आपल्या आजूबाजूला विचारलं तर कोणाला माहिती नाही. तुमच्या फ्लॅटच्या बाजूलाच फ्लॅटवाले असतील त्यांना विचारा, तुम्ही कधी भेटत असाल नसाल पण त्यांना विचारा सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे काय माहिती आहे का, मग ते सांगतील मित्रांनो. आपल्याला तिथंपर्यंत आपल्या बाजूला नाही आहे हो. जगभरामध्ये, राज्यभरामध्ये, देशामध्ये सगळीकडे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव झालं पाहिजे. समाजामध्ये आपलं नाव झालं पाहिजे. समाजामध्ये आपण कसं राहतोय, काय राहतोय, समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे. आणि म्हणूनच आपण गुणगौरव सोहळा आयोजित करतो. सोहळा आयोजित करण्याचं कामच ते, उद्दिष्टच ते आहे की आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील त्यावेळेस तिथे घेऊन यायचं आहे. त्यांना समजून येईल की हे म्हणजे काय आहे
आणि काय नाही तुम्हाला ते प्रश्न विचारतील, म्हणून आजूबाजूचे आपले असतील त्यांना ते घेऊन येणं जरुरीचं आहे त्यावेळेस. आणि मग समाजामध्ये एक नवीन आपलं हे स्थान जे आहे ते स्थान आपल्याला बनवायचं आहे, ना की चुकीच्या गोष्टी करून. चांगलं काम करून आपल्याला समाजापुढे ठेवायचं आहे. आमचे सुरक्षा रक्षकसुद्धा थोडासा पोटाला चिमटा लावून, थोडंसं मेहनत करून, थोडंसं आपली जमापुंजी आपल्या ह्या संस्थेमध्ये घालून, संस्थेच्या माध्यमातून इथून उपक्रम आपण राबवतो. ते उपक्रमसुद्धा लोकण्याजोगे आहेत मित्रांनो. बरे लोक कौतुक करतात की तुम्ही करतं कसं. मला आपले माझे कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब ज्यावेळेस संस्था ओपन झाली त्यावेळेस मला गेले, अरे हे करतो कसं काय तुम्ही करताय सगळ्या काय गोष्टी काय कशा काय. आपले आमचे गावचे बसल्यामुळे गावच्या भाषेमध्ये आम्ही ते बोलायचो आणि मग मला ते म्हणायचे असे आणि ते कौतुक करायचे की तुम्ही एवढं कसं काय हे सुरक्षा रक्षक करतात, एवढं फार छान कौतुक करायचे आपल्या सुरक्षा रक्षकांचे, फार मानायचे आपल्या सुरक्षा रक्षक, चांगलं तुम्ही काम करताय, असंच काम करत राहा. मग मित्रांनो, चांगलं काम केलेलंचं कौतुक झालं पाहिजे ना, वाईट काम केलेलंच कुठेही पुढे येता कामा नये आणि कुठे दाखवायचं सुद्धा नाही आहे. फक्त अलर्टनेस राहा, हा मेसेज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. चुकीच्या कुठं गोष्टी घडत असतील तर त्या घडून देऊ नका मित्रांनो. स्वतःही चुका करू नका आणि इतरांनाही चुकीच्या काय गोष्टी असतील त्या करून देऊ नका. चुकीच्या गोष्टी बिलकुल घडता कामा नयेत. अशा काही गोष्टी समोर येता कामा नयेत. आपले कोणी व्हिडिओ काढते का, फोटो घेते का, ते व्हॉईस रेकॉर्डिंग करतं हेच कोणाला माहिती नाही. आमच्याकडे ते व्हॉईस रेकॉर्डिंग सहित, व्हिडिओ सहित सगळं फुटेजेस आहेत मित्रांनो. पण ते दाखवणं फार चुकीचं आहे. ते व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा दाखवणं फार चुकीचं आहे. फोटो व्हिडिओज दाखवणंसुद्धा चुकीचं आहे. म्हणून हा छोटासा संदेश आहे सर्वांच्यासाठी. महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांसाठी आहे का, महाराष्ट्रातल्या असं म्हणू नका फक्त मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांसाठी आहे. आपण चुकीचं वागू नये ही विनंती आहे, हात जोडून विनंती करतो आहे. अन्यथा अति तेथे माती हे म्हणच आहे मित्रांनो. अति केलं तिथे माती ही नक्कीच होते, हे म्हण नेहमी लक्षात ठेवा. तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.